काम, काम आणि काम. सध्या हेच चालू आहे. जसं कलरिंगचं काम चालू केलं आहे, तसा प्रत्येक दिवस कामातच जात आहे. बरं एक्स्ट्राची कितीही कामं असो, रोजचं काम काही आपल्याला चुकत नाही. मग ते मुलांचं असो, घर आवरणे असो, पूजा असेल, भांडी, धुणं आणि महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक आणि त्यातही सर्व स्त्रियांना पडणारा गृहीण प्रश्न म्हणजे आज जेवायला काय बनवू? तसंच काहीसं आज माझं झालं होतं. दिवसभर काम करून आता स्वयंपाकाचा खूप कंटाळा आला होता. त्यातही अर्धा तास काय बनवू हा विचार करण्यात गेला. तर एवढा विचार करूनसुद्धा सर्वांच्या घरात बनणारा एकच पदार्थ तो म्हणजे खिचडी. तेही बनवायचा कंटाळा आला होता आणि साफसफाई पण अजून बाकी होती. यांना सहज म्हटलं, की एवढं काम केल्यानंतर एक अपेक्षा असते, ती म्हणजे आयतं जेवायला मिळालं तर किती छान. यांनाही लक्षात आलं, की मी खूप थकले. तर मग हे लगेचच तयार झाले आणि खिचडी बनवतो म्हणाले. यांना जास्त काही जमत नाही, पण चहा, पोहे आणि खिचडी ते अगदी मस्त बनवतात. आणि ना रोजचं स्वतःच्या हातचं खाऊन पण ना खूप कंटाळा आलेला असतो. तेव्हा दुसऱ्यांच्या हातचं थोडं जरी काही मिळालं तरी खूप आनंद होतो. म्हणजे फक्त चहा जरी आपल्याला मिळाला तरी तो खूप छान लागतो. मला वाटतं प्रत्येक स्त्रीला जी आपल्या संसारासाठी, घरासाठी कष्ट करते त्यांना असं एक दिवस तरी आयतं जेवण नक्कीच मिळालं पाहिजे. आणि आपल्या स्त्रियांचा जास्त काही अशा अपेक्षा नसतात हो. साधं डाळ, भात, खिचडी, अगदी चहा जरी आपल्याला आयता नवरोबांनी करून दिला किंवा बनवून दिला, तरी तिला स्पेशल फील होतं. असं प्रत्येक पुरुषांनी एकदा तरी आपल्या बायकोला स्पेशल फील करायलाच हवं. तर आता इथे ना खिचडी बनत आहे, तोपर्यंत मी माझं काम आवरून घेतलं आणि हा व्हिडिओ ना मुलांनी शूट केला त्याच्यामुळे थोडंफार व्यवस्थित आला असेल किंवा नसेल तर समजून घ्या. आणि खिचडी पण खूप छान झाली होती आणि पुढचा व्हिडिओ ना मला खूप काही शूट करता आलं नाही, परंतु खिचडी मात्र मस्त बनवली होती. आणि इथे त्यांनी ना सोया खिचडी बनवली होती, म्हणजे सोयाबीन टाकून छान अशी खिचडी बनवली होती. आणि दुसऱ्याच्या हातची अशी आयती खिचडी खायला मिळाल्यामुळं आणखीनच छान लागत होती. तर चला मी इथे व्हिडिओचा एंड करते. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.